नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की ID3 डिसिजन ट्री अल्गोरिदम कसा वर्क होतो. आपण हे न्यूमरिकल एक्झाम्पल सॉल्व करून ID3 डिसिजन ट्री समजणार आहोत. तर क्वेश्चन काय आहे बघूया. बिल्ड अ डिसिजन ट्री टू प्रिडिक्ट वेदर अ पर्सन विल प्ले अ गेम बेस्ड ऑन करंट वेदर कंडिशन्स. म्हणजे करंट वेदर हा जो गिवन डाटा सेट आहे, ह्या डाटा सेटमधल्या वेदर कंडिशन्स बघून आपल्याला प्रिडिक्ट करायचं आहे की पर्सन खेळणार आहे की नाही, ते आपल्याला प्रिडिक्ट करायचं आहे. आपण ID3 डिसिजन ट्री अल्गोरिदममध्ये आपल्याला दोन फक्त फॉर्म्युला मिळतात, ते म्हणजे एन्ट्रॉपी आणि IG म्हणजेच इन्फॉर्मेशन गेन. हे दोन फॉर्म्युले वापरून आपण डिसिजन ट्री बिल्ड करणार आहोत. तर सुरू करूया आपण. तर सर्वात प्रथम आपल्याला प्लेची एन्ट्रॉपी काढायला लागणार. एन्ट्रॉपी ऑफ प्ले काय असणार आहे, तर एन्ट्रॉपी ऑफ प्ले म्हणजेच एन्ट्रॉपी ऑफ येस कॉमा नो ही असणार आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला एन्ट्रॉपी ऑफ प्ले काढण्यासाठी येस नोची टोटल व्हॅल्यू काढायला लागणार. म्हणजेच हे आपल्याला ए आणि बी काढावं लागणार. तर सर्वात प्रथम आपल्याला ए आणि बी कसं काढणार आपण. ए म्हणजे एस आणि बी म्हणजे नो. म्हणजेच एन्ट्रॉपी ऑफ ए आणि बी. ए म्हणजे एस आणि बी म्हणजे नो. आता प्लेमध्ये येस किती वेळा आलं आहे, 1 2 3 4 5 5 वेळा येस आलेला आहे. येस इज इक्वल टू 5. आणि नो किती वेळा आलेला आहे, 1 2 3 4 5 5 वेळा आलेला आहे. मग ए म्हणजेच एस आणि बी म्हणजेच नो. तर ए प्लस बी म्हणजेच टोटल किती असणार, 10 असणार, म्हणजेच ए प्लस बी. तर एन्ट्रॉपी ऑफ येस काढूया आपण. एन्ट्रॉपी ऑफ येस कॉमा नो म्हणजेच प्लेची एन्ट्रॉपी ही काढूया आपण. काय आपला फॉर्म्युला, मायनस ब्रॅकेट ए अपॉन ए प्लस बी लॉग बेस टू द 2 अपॉन ए प्लस बी प्लस बी अपॉन ए प्लस बी लॉग बेस टू द 2 ए बी अपॉन ए प्लस बी म्हणजेच टोटल. आता ए काय असणार आहे आपला, येस म्हणजेच 5 अपॉन 10 म्हणजेच टोटल लॉग बेस टू द 2 5 अपॉन 10 प्लस बी म्हणजेच किती 5 आणि अपॉन 10 लॉग बेस टू द 2 5 अपॉन 10. तर आपण 5 अपॉन 10चा सर्वात प्रथम डिवायडेशन करून घेऊया. इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये 5 अपॉन 10 0.5 लॉग बेस टू द 2 0.5 प्लस 0.5 ब्रॅकेट टाकतो याला, लॉग बेस टू द 2 0.5 ब्रॅकेट इज इक्वल टू मायनस या ब्रॅकेटमध्ये. आता लॉग बेस टू द 2 आपण कॅल्क्युलेट युजिंग कॅल्सी आपण सॉल्व करणार आहोत. तर कॅल्सी आपण घेतलेली आहे. लॉग बेस टू द 2 म्हणल्यानं लॉग बेस टू द 2 म्हणल्यानं लॉग 0.5 आपण लॉग 2 म्हणजेच लॉग आधी आपण लॉग 0.5 बघणार आहोत. 0.5 काय आहे, मायनस 0.3 लॉग आहे. -3 डिवायडेड बाय लॉग 2 काय आलेलं आहे, -1 आलेलं आहे, म्हणजेच -1 असणार आहे. कसं आपण केलं, 0.5 हे ब्रॅकेटमध्ये लॉग 0.5 अपॉन लॉग 2 प्लस 0.5 लॉग 0.5 अपॉन लॉग 2. हे कुठून आलं, तर आपल्याकडे एक असा फॉर्म्युला आहे, लॉग ए बेस टू द ए आणि वर बी असेल तर लॉग
बी अपॉन लॉग ए असा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण हे सॉल्व करू शकतो. म्हणजेच काय, आता लॉग 0.5ची किंमत येते -0.30. ह्याला जर डिवाईड केली आपण log 2ने तर आपला आन्सर येते -1. तर -1 आपण लिहिणार आहोत. -0.5 -1 प्लस 0.5 -1 आपण हे लिहिलेलं आहे. आता आपण हे सोडूया. आता -0.5 इंटू 1 0.5 येते. म्हणजेच मायनस तर बाहेर -0.5 प्लस -0.5. आता हे मायनस आत गेल्यानंतर प्लस होणार. म्हणजेच 0.5 मायनस हे मायनस आतमध्ये 0.5 म्हणजेच 0.5 प्लस 0.5 म्हणजेच 1. आता एंट्रॉपी ऑफ प्ले म्हणजेच एंट्रॉपी ऑफ येस ऑर नो किती आलेली आहे आपली 1 आलेली आहे. आता हे एंट्रॉपी ऑफ प्ले आपण फाइंड केलेलं आहे. आता आपल्याला जर पूर्ण डिसिजन ट्री फाइंड करण्यासाठी आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन गेन कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपण वेदरचा इन्फॉर्मेशन गेन काढणार आहोत. आपल्याला सर्वात प्रथम वेदरचा इन्फॉर्मेशन गेन काढायला लागणार. म्हणजेच इन्फॉर्मेशन गेन ऑफ प्ले वेदर असा आपल्याला इन्फॉर्मेशन गेन काढावं लागणार. ते काढण्यासाठी आपल्याला वेदरच्या कंडिशन्स बघायला लागणार. वेदरच्या कंडिशन्स 3 आहेत. प्लेच्या 2च होत्या त्यामुळे आपल्याला 2 पण वेदरच्या कंडिशन 3 आहेत. सनी, क्लाउड आणि रेनी ह्या 3 कंडिशन आहेत. या 3 कंडिशन आहेत त्यामुळे आपल्याला एंट्रॉपी ऑफ सनी, परत एंट्रॉपी ऑफ क्लाउड आणि एंट्रॉपी ऑफ रेनी हे 3 काढावं लागणार. ते आपण 3 काढून परत इन्फॉर्मेशन गेन प्ले आणि वेदरचं काढणार आहोत. तर आधी वेदरचे इन्फॉर्मेशन म्हणजेच वेदरच्या सबटाईपचे कंडिशनचे आपण हे काढणार एंट्रॉपी काढणार आहोत. तर सर्वात प्रथम एंट्रॉपी ऑफ प्ले म्हणजेच एंट्रॉपी ऑफ सनीची एंट्रॉपी येस आणि नोमध्येच काढणार आहोत. तर येस आणि नोमध्येच काढणार आहोत. सनीसाठी काय येस किती आहेत आपल्याकडे बघूया. सनीचा नो फर्स्ट आहे. परत सनीसाठी येस एकदा आला आहे. परत सनीसाठी येस एकदा किती वेळा आला आहे बघूया आपण. सनी 1 परत एकदाच आलेला आहे सनीसाठी येस. त्यामुळे आपण येस एकदा लिहिणार आहोत आणि नो सनीसाठी 2दा आलेला आहे आणि टोटल येणार आहे 3. तर एंट्रॉपी ऑफ सनी इज इक्वल टू काय असणार आहे -1/3 log 2 1/3 प्लस 2/3 log 2 2/3 हे असणार आहे. तर हे आपण फाइंड करूया. याचं उत्तर येतं आहे 0.5528 प्लस 0.390. तर हे उत्तर जे आहे मी डायरेक्ट काढलेलं आहे. तुम्ही सॉल्व करून तुम्हाला समजण्यासाठी काढू शकता. आता एंट्रॉपी ऑफ सनी आलेलं आहे आपली ही 0.918. आता क्लाउडची काढणार आहोत एंट्रॉपी ऑफ क्लाउडची एंट्रॉपी काय आहे आपले क्लाउडीची एंट्रॉपी काय आहे ती काढणार आहोत. येस क्लाउडसाठी किती वेळा ऑकर झालेला आहे 3 वेळा. ते बघू शकता तुम्ही. क्लाउडीसाठी येस, परत क्लाउडीसाठी दुसऱ्यांदा येस आणि क्लाउडीसाठी तिसऱ्यांदा येस. म्हणजेच येस 3 वेळा ऑकर झालेला आहे. नो 1 पण वेळा नाही. आणि टोटल किती येते आपली 3 येते. आता एंट्रॉपी ऑफ क्लाउड किती येणार. एंट्रॉपी क्लाउडीसाठी एंट्रॉपी आपण काढणार आहोत. तर किती येणार -A अपॉन टोटल.
3 अपॉन टोटल log 2 3 अपॉन टोटल प्लस बी अपॉन म्हणजेच नो 0 अपॉन 3 log 2 0 अपॉन 3. आता ह्याची किंमत काढल्यानंतर काय येतं आहे, क्लाउडीची 0, कारण की ऑल आउटकम्स यस असणार आहेत, त्यामुळे सगळी 0च येणार आहे. हे जरी तुम्ही सॉल्व केली तरी 0च येणार आहे. आता सॉल्व करू मग 1 अपॉन 2 log 1 अपॉन 2 किती येते, log 1 ह्याची पूर्ण व्हॅल्यू 0च येते. log 1 डिवायडेड बाय log 2 0. आता ही व्हॅल्यू 0 आली. आता log 0 डिवायडेड बाय log 2 किती आली, म्हणजे मॅथ्स म्हणजे 0 आले आहे. आता इंटू 0 आहे त्यामुळे 0च येणार, इज इक्वल टू हे 0. एंट्रॉपी ऑफ रेनी मी डायरेक्टली लिहितो. रेनीची एंट्रॉपी आलेलं आहे किती, 0.811. आता आपल्या तिन्हीची एंट्रॉपी आलेल्या आहेत, तर ते आपण लिहून घेऊया. आपल्या या डाटा सेटनुसार तिन्हीची एंट्रॉपी आलेली आहे, म्हणजेच क्लाउडीची, सनीची आणि रेनीची. तर हे तिन्ही एंट्रॉपी आपण साईडला आपण लिहून घेऊया. एंट्रॉपी कशी आलेली आहे, एंट्रॉपी ऑफ सनी (0.198918). एंट्रॉपी ऑफ क्लाउडी 0. एंट्रॉपी ऑफ रेनी आलेली आपली 0.811. आता आपण इन्फॉर्मेशन गेन प्ले कॉमा वेदरसाठी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर आपल्यात इन्फॉर्मेशनचा गेनचा फॉर्म्युला होता टेबल कॉमा सी, म्हणजेच आपल्याला जे प्रेडिक्ट करायचं आहे ते प्ले प्रेडिक्ट करायचं आहे. म्हणजेच आपण फक्त पूर्ण टेबलची एंट्रॉपी कॅल्क्युलेट करतो, म्हणजे पूर्ण टेबलसाठी आपण इन्फॉर्मेशन गेन कॅल्क्युलेट करतो. तर टेबल मग या फॉर्म्युल्यानुसार ही फॉर्म्युला कसा राईट करणार ते बघा. एंट्रॉपी ऑफ प्ले मायनस ए म्हणजेच काय, ए म्हणजेच एंट्रॉपी ऑफ ए म्हणल्यानंतर सनी अपॉन टोटल, परत एंट्रॉपी ऑफ सनी मायनस आपण सनीसाठी यस करू, क्लाउडीसाठी सी करू आणि रेनीसाठी आर करू, म्हणजेच आर अपॉन टोटल म्हणजेच एंट्रॉपी ऑफ आर मायनस काय असणार आहे, सी अपॉन टोटल म्हणजेच एंट्रॉपी ऑफ सी म्हणजेच क्लाउडी. आता एंट्रॉपी ऑफ प्ले काय आलेली आपली, सर्वात पहिल्यांदा एंट्रॉपी ऑफ प्ले आलेली आपली 1 आलेली एंट्रॉपी ऑफ प्ले. तर एंट्रॉपी ऑफ प्ले लिहिणार आहोत 1 मायनस केलेलं आहे आपण. तर सनी अपॉन टोटल म्हणजेच सनी किती वेळा अपेअर झाले वेदरमध्ये ते आपण बघणार आहोत. सनी किती वेळा, 1 2 3 वेळा सनी अपेअर झालेला आहे. 1 2 आणि 3 वेळा सनी अपेअर झालेला आहे, म्हणजेच सनी काय येणार 3/10 हे सनी येणार. परत एंट्रॉपी ऑफ सनी काय आलेले आहे 0.918 ही आलेलं आहे. आता परत काय सनी अपॉन टोटल परत झालं, एंट्रॉपी ऑफ सनी आर अपॉन टोटल, आर म्हणजे रेनी मायनस रेनी अपॉन टोटल किती, रेनी किती वेळा लॉकर झाले तर बघूया आपण. रेनी 1 2 3 4 वेळा रेनी ऑकर झालेला आहे, त्यामुळे 4/10. आणि रेनी काय आलेलं आहे 0.811 मायनस क्लाउडी 1 2 वेळा आणि 3 वेळा क्लाउडी ऑकर झालेला आहे. 3 वेळा क्लाउडी ऑकर झालेला आहे म्हणजे 3/10. आणि क्लाउडीचे
0. तर हे कॅल्क्युलेट करणार आहोत. 1 मायनस 0.3 0.918 मायनस 0.4 0.811 आणि मायनस 0 देणार 0. तर याचा टोटल आन्सर येत आहे 0.4. हे आन्सर येतं आहे. म्हणजेच आयची प्ले कॉमा वेदर किती आलेला आहे, वेदर आलेला आहे 0.4. तसंच टेम्परेचरसाठी आपण कॅल्क्युलेट केलं. तसंच आपण दुसऱ्यांदा टेम्परेचरसाठी कॅल्क्युलेट केलं तर आपले हॉट पहिल्यांदा येणार आहे. टोटल डेज 4 आहेत, म्हणजे टोटल 4 आहेत, 4 डेज आहेत. आणि त्यातले येस आहेत 2 आणि नो आहेत 2. म्हणजेच हॉटचं एंट्रॉपी काय येणार आहे, एंट्रॉपी ऑफ हॉट किती येणार आहे आपली, 1 येणार आहे. हे टेम्परेचरमधल्या हॉटचं झालं. आता टेम्परेचरमधल्या माइल्डचं बघूया आपण. टेम्परेचरमधल्या माइल्डचं एंट्रॉपी माइल्डसाठी फॉर माइल्डसाठी आपण बघणार आहोत. टोटल येणार माइल्डसाठी 5. येस, त्यातलं येस असणार 3 = 3 आणि नो असणार 2. म्हणजेच माइल्डची एंट्रॉपी असणार आहे 0.971. आता ही एंट्रॉपी मी डायरेक्ट कॅल्क्युलेट केलेली आहे. तुम्हाला डायरेक्ट तिथे लिहून दाखवतो. म्हणजेच आपण पुन्हा एकदा डिसिजन ट्री बिल्ड करून बघूया आपण. पण परत हे सगळं कॅल्क्युलेट म्हणजेच सर्वात प्रथम आपण इन्फॉर्मेशन गेन वेदरचा कॅल्क्युलेट केला. आता इन्फॉर्मेशन गेन टेम्परेचरचा कॅल्क्युलेट करणार आहोत. परत इन्फॉर्मेशन गेन ह्युमिडिटीसाठी आणि इन्फॉर्मेशन गेन विंडसाठी कॅल्क्युलेट करणार आहोत. हे 4ही कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण एक डिसिजन ट्री बिल्ड करणार आहोत. तर मी तुम्हाला वेदरसाठी हे इन्फॉर्मेशन गेन कॅल्क्युलेट करून दाखवलं. एंट्रॉपी आपण सनीची करून दाखवली, परत क्लाउडीची आणि रेनीची पण करून दाखवली. तसंच मी ह्या सगळ्याची करू शकत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. मी छोटं करण्यासाठी मी एंट्रॉपी आणि इन्फॉर्मेशन गेन टेम्परेचरसाठी आणि ह्युमिडिटीसाठी डायरेक्ट कॅल्क्युलेट करणार आहे आणि विंडसाठी डायरेक्ट कॅल्क्युलेट करून तुम्हाला दाखवणार आहे. तर एंट्रॉपी माइल्डच्या एंट्रॉपीसाठी टोटल 5 आलेले, येस 3 आले आणि नो 2 आले. तर एंट्रॉपी ऑफ माइल्ड येणार आहे 0.971. तर कूलसाठी आपण बघणार आहोत. फॉर कूलसाठी बघायला गेलं तर टोटल आलेलं आहे, टोटल 1 आलेलं आहे. त्यातलं येस 0 आहे आणि नो 1 आहे. म्हणजेच कूलची एंट्रॉपी असणार आहे, कूलची एंट्रॉपी ऑफ कूल असणार आहे 0. आता माइल्डसाठी आपले आलेले सर्वात प्रथम कोणती टेम्परेचर हॉट होतं, हॉटसाठी आलेली आपली एंट्रॉपी किती आलेली, हॉटसाठी 1 आलेली 1. माइल्डसाठी आलेली 0.971 आणि कूलसाठी आलेली 0. ही 3 एंट्रॉपी आलेली आहे. इन्फॉर्मेशन गेनचा आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत. प्ले कॉमा टेम्परेचर इज इक्वल टू 0.1 मायनस ए अपॉन टोटल, म्हणजेच हॉट अपॉन टोटल 1 अपॉन टोटल किती होती, नाही हॉट किती वेळा आलं आहे 1 2. हॉट आपल्या आलेले हॉटची टोटल किती होती 4 होती. म्हणजेच हॉटची टोटल अपॉन टोटल, म्हणजेच हॉट किती वेळा अपेअर झाले आहे, हॉटसाठी टोटल आहे ते किती वेळा अपेअर झालेलं आहे, माइल्डसाठी टोटल आहे ते किती वेळा अपेअर झाले आहे आणि कूलसाठी टोटल आहे ते किती वेळा अपेअर झालेलं आहे. आता एंट्रॉपी ऑफ हॉट किती होती आपली 1 होती, मायनस हॉट माइल्डचं टोटल किती आहे 5/10 आणि एंट्रॉपी किती आहे माइल्डची 0.971 मायनस कूल किती वेळा अपेअर झाले 1/10 आणि कूलची एंट्रॉपी काय आहे 0. तर हे डायरेक्ट आपण कॅल्क्युलेट केलं तर इन्फॉर्मेशन गेन तर 0.971
0.114 ॲन्सर येते. तसंच आपण आय जी प्ले कॉमा ह्युमिडिटीसाठी कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला इन्फॉर्मेशन गेन मिळेल 0.035 आणि आय जी प्ले कॉमा वाईंडसाठी कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर इन्फॉर्मेशन गेन मिळून जाईल तुम्हाला 0.125 हे मिळून जाईल. तर आता बाकीचं पण लिहून घेतो मी. आय जी प्ले कॉमा टेम्पसाठी आपल्याला किती मिळाला आपला प्ले कॉमा टेम्पसाठी 0.114 आणि आय जी आपण प्ले कॉमा टेम्पसाठी कॅल्क्युलेट केलेलं, वाईंडसाठी वेदरसाठी आपण कॅल्क्युलेट केलेला होता. प्ले कॉमा वेदरचा आपण कॅल्क्युलेट केला होता. तो किती आलेला होता? वेदरसाठी आपण जे एंट्रॉपी कॅल्क्युलेट केलेली वेदरसाठी प्ले कॉमा वेदर 0.4 आलेली, तर 0.4 एंट्रॉपी. आता हे चारही एंट्रॉपी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. या एंट्रॉपीच्या बेसवर आपण म्हणजेच एंट्रॉपी नाही, इन्फॉर्मेशन गेनच्या बेसवर आपण डिसिजन ट्री बिल्ड करणार आहोत. तर आपण हे चारही इन्फॉर्मेशन गेन कम्पेअर करूया. यातला हायेस्ट कोणता आहे? तर हे हायेस्ट आहे. या हायेस्टवर आपण हायेस्ट आहे वेदर ह्याचा वेदरचा म्हणजेच इन्फॉर्मेशन गेन वेदरचा आहे ना मॅक्झिमम आहे, म्हणजे हायेस्ट आहे. त्यामुळे आपण हा आपला रूट नोड बनणार. त्यासाठी आपल्याला हा रूट नोड कोणता बनणार? वेदर आपला बनला रूट नोड डिसिजन ट्रीमध्ये. आता डिसिजन ट्रीमध्ये वेदर रूट नोड बनला. आता या रूट नोडमध्येच आपण बघायला गेलं तर वेदरच्या 3 कंडिशन आहे, क्लाउडी, सनी आणि रेनी. आता या तिन्ही कंडिशनमध्ये क्लाउडीचा प्रत्येक दिवस येसमध्ये मेजर झालेला आहे. क्लाउडी येस. त्यामुळे आपण एक कंडिशन घेणार आहोत क्लाउडी. ही कंडिशन आपण येस करणार आहोत. म्हणजे आपला वेदरचा एक नोड बिल्ड करून झालेला आहे. वेदर क्लाउडी येस. वेदर जर क्लाउडी असेल तर येस, आणि जर सनी असेल तर आणि सनीसाठी पण बघणार आहोत तसंच, आणि रेनीसाठी पण बघणार आहोत. आता सनी आणि रेनीसाठी कसं बघणार आहोत आपण? आता सनीमध्ये आपल्याला क्लाउडीसारखे नव्हतं. क्लाउडीसाठी एकच कंडिशन येत होती प्लेमध्ये. आता सनीमध्ये आपल्याला पहिल्यांदा नोच कंडिशन येते आणि दुसऱ्यांदा येस कंडिशन येते. आता मिक्स आहे सनी, त्यामुळे हे आपल्याला स्प्लिट करावं लागणार. म्हणजे ही सबट्री आपल्याला स्प्लिट करावं लागणार. आता सनीमध्ये पण टाईप्स आहेत. सनीमध्ये आता हॉट असेल सनी तर नो येणार, आणि जर सनी माइल्ड असेल तर येस येणार, आणि सनी परत हॉट असेल तर नो आलं आहे. म्हणजेच हॉटला 2 नो आहेत आणि माइल्डला 1 येस आहे. म्हणजेच ह्युमिडिटी हाय असेल तर नो, परत ह्युमिडिटी हाय असेल तर नो सनीसाठी, आणि परत ह्युमिडिटी जर नॉर्मल असेल तर येस. म्हणजेच आपले ही डाटा स्प्लिट परफेक्ट होणार. म्हणजे आपल्याला फॉर्म्युल्याची गरज पण नाही लागणार. त्यामुळे सनीसाठी बघून घेऊया आपण. ह्युमिडिटी जर हाय असेल, सनीसाठी ह्युमिडिटी जर हाय असेल, ह्युमिडिटी जर हाय असेल तर नो, आणि जर ह्युमिडिटी नॉर्मल असेल तर येस. तसंच आपण रेनीसाठी बघून घेऊया. रेनीसाठी एकच कंडिशन लागणार आहे. आता वेदर ह्युमिडिटीवर बेस्ड बघणार. आता सनी ह्युमिडिटीवर बेस्ड बघितले आपण. माइल्डला 2, सनी 2दा नो आलेलं हॉटला, आणि एकदा माइल्डला आलेलं. त्यामुळे आपल्याला बसलं नाही ते ह्याच्यावर सनीवर. त्यामुळे आपण ह्युमिडिटीवर क्लोज बघितलं तर ह्युमिडिटी हायवर नो आलेली, आणि
आता सनी तुम्हाला हे परत एकदा सांगतो समजून. सनी वेदर काय आहे? सनी असेल हॉट, नो. हॉटला हाय, नो म्हणजेच हाय आणि हॉट हे दोन्ही सेम झालं. परत सनीमध्ये माइल्ड आणि नॉर्मल येस. परत सनी, हॉट आणि हाय म्हणजेच आपण ही डायरेक्ट गाळून हे ह्युमिडिटी इथे घेतले. आता जर रेनीसाठी जर आपण जर कम्पेअर केलं तर रेनीमध्ये आपण बघायला गेलं तर माइल्डसाठी हाय असेल तर स्ट्रॉंग असेल तर नो, ही एक कंडिशन. परत रेनी, कूल, नॉर्मल, स्ट्रॉंग, नो म्हणजे हे चुकलं. म्हणजेच इथे अजून एक कंडिशन आली. आता डे 7 बघू. माइल्ड, हाय, वीक, येस. आता ही एक कंडिशन तयार झाली. म्हणजे 3 नो कंडिशन आणि अजून एक खाली रेनी, माइल्ड, हाय आणि स्ट्रॉंग आणि नो. आता ह्यासाठी मग आपल्याला डबल वाइंडमध्ये लूप करायला लागणार. वाइंडमध्ये कारण ही सेम कंडिशन अप्लाय होते. परत वाइंडमध्ये लूप केलं तर आपण वाइंडसाठी प्ले असेल म्हणजे वीक असेल वाइंड तर प्ले करायचं म्हणजेच वाइंड वीक. आता इथे रेनीमध्ये वाइंड स्ट्रॉंग आहे, नो. रेनीमध्ये वाइंड स्ट्रॉंग आहे, नो. परत रेनीमध्ये वाइंड वीक आहे, येस आले. म्हणजेच इथे आपली ब्रांच बसते. म्हणजेच इथे बसत नव्हती ह्युमिडिटी आणि टेम्परेचर. वाइंडमध्ये परफेक्ट बसते. वाइंडमध्ये तीन एकने स्प्लिट होतात त्यामुळे आपण बघणार आहोत 3 एकने स्प्लिट होतात त्यामुळे आपली परफेक्ट बसते. म्हणजेच वाइंड, रेनी, वाइंड. जर वाइंड जर स्ट्रॉंग असेल तर नो आणि जर वीक असेल तर येस. म्हणजेच वाइंड जर स्ट्रॉंग असेल तर नो आणि वाइंड जर वीक असेल वीक असेल तर येस. म्हणजेच आता इथे पर्सन ही आपली डिसिजन ट्री इथे बिल्ड झालेली आहे. डिसिजन ट्री यूजिंग ID3 अल्गोरिथम. आपण इन्फॉर्मेशन गेन आणि एंट्रोपी पूर्णपणे कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकते. पण हे डिसिजन ट्री बिल्ड करणं हे डाटा सेट आणि एंट्रोपीच्या बेस्ड आहे. सर्वात प्रथम आपल्याला इन्फॉर्मेशन गेनचा हायस्ट निवडावा लागणार. परत त्यानंतर आपल्याला सब ट्री स्प्लिट करावं लागणार. म्हणजे वेदर आपला हायेस्ट आला. वेदरमध्ये 3 कंडिशन येत होत्या, सनी, क्लाउडी आणि रेनी. परत क्लाउडमध्ये एकच कंडिशन अप्लाय होते. जर क्लाउडमध्ये सर्व येस होतं त्यामुळे जर क्लाउडी वातावरण असेल तर येत होतं. म्हणजे जर वेदर क्लाउडी असेल तर आपण खेळू शकतो. आता 2 कंडिशन राहत होत्या वेदरमध्ये, सनी आणि रेनी. जर वेदर जर सनी असेल आणि सनीमध्ये जास्त ह्युमिडिटी असेल म्हणजेच ह्युमिडिटी जर हाय असेल तर आपण खेळू शकत नाही. आणि वेदर जर सनी असेल आणि ह्युमिडिटी नॉर्मल असेल तर आपण खेळू शकतो. म्हणजेच तो पर्सन खेळू शकतो. आणि तिसरी कंडिशन, वेदर जर रेनी असेल आणि वाइंड स्ट्रॉंग असेल तर खेळू शकत नाही तो पर्सन. आणि वेदर रेनी असेल, वाइंड वीक असेल तर तो पर्सन खेळू शकतो. हे आपण इथं डिसिजन ट्री बिल्ड केलेलं आहे यूजिंग ID3 अल्गोरिथम.